नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अब की बार ब्रोकरेज मत देना, nobroker.com है ना, ही टॅगलाईन आहे nobroker.com ची. आता प्रॉपर्टी पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घर बसल्या मिनिटात प्रॉपर्टी पहा, आवडल्यास तात्काळ भाड्याने घ्या किंवा खरेदी करा. अशा अनेक जाहिराती तुम्ही टीव्हीवर, मोबाईलवर पाहिल्या असतील. मात्र ऑनलाईन प्रॉपर्टी पाहताना तुम्हाला हजारोंचा गंडा घातला जाऊ शकतो. नो ब्रोकर सारख्या प्रॉपर्टी डीलिंगच्या विविध ॲप्सच्या माध्यमातून हा नवा स्कॅम केला जातोय. प्रॉपर्टी पाहण्यासाठी हजारो रुपयांची मागणी केली जाते. हे पैसे पाठवल्यानंतर मात्र समोरच्या व्यक्तीचा फोन बंद होतो आणि आपल्याबरोबर स्कॅम झाला हे ग्राहकांना कळतं. नो ब्रोकरच्या माध्यमातून सुरू असलेल्या फसवेगिरीचा पर्दाफाश करणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नो ब्रोकरवर प्रॉपर्टी पाहत असाल तर सावधान. हमारा कंफ्यूजन क्या है, पहली बार नो ब्रोकर काम ने ऐड ये एप्लीकेशन डाउनलोड किया, उसमें नो ब्रोकर लिखा है. नो ब्रोकर में ये ब्रोकरेज जैसा हो गया ना, मुझे ऐसा लग रहा है. स्कॅमर्स कडून तुम्हालाही घातला जाईल हजारोंचा गंडा. डॉक्यूमेंट प्रॉपर्टी का भी अगर हो ना, वो वहाँ पर इंडेक्स 2 वाला, वो तो कॉमन रहता है ना. सर मेरा बात सुनो, आप प्रॉपर्टी पे विजिटिंग कार्ड कंप्लीट करा के पहुंचो. एक क्या मैं 10 डॉक्यूमेंट दिखाऊंगा आपके लिए, ठीक है. अस्तित्वात नसलेल्या प्रॉपर्टी दाखवून केला जातोय स्कॅम. आपको कोई अदर एक अलग से कोई 1 रुपए का भी चार्जेस नहीं है सर. ओनली 99 आपका कटेगा. 8000 आपका. मैं 99 ही भेजता हूँ ना आपको. फिर व्हिजिटिंग कार्डच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट. देखो आप थोड़ा ट्रस्ट रखिए सर. अगर आपको ट्रस्ट है तो सर आप पेमेंट करिए, वरना मैं सर आपसे कोई जबरदस्ती तो नहीं करूंगा. आपका विजिटिंग कार्ड आप कंप्लीट करा लो, फिर आप आराम से आओ, कोई दिक्कत नहीं है. एक बार नहीं 100 बार आओ सर. टॉप न्यूज मराठीनं केला नो ब्रोकरवर सुरू असलेल्या स्कॅमचा पर्दाफाश. मी nobroker.com वरून आली आहे. इथे एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी बघायची होती. हा फ्रॉड आहे. सध्या सगळेच जण इतके बिझी झालेत की आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तरी सुद्धा आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन खरेदी न करता मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करणं, डिलिव्हरी करणं, या सगळ्याच गोष्टींकडे कल जास्त वाढलाय. मात्र या सगळ्यामुळेच ऑनलाईन होणारे स्कॅमसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढलेत. अशाच पद्धतीचा एक स्कॅम समोर येतोय. खरं तर हा सगळा स्कॅम घडलाय तो प्रॉपर्टी डीलिंगच्या बाबतीत. त्यामुळे तुम्ही जर घरी बसून प्रॉपर्टी चेक करत असाल, nobroker.com सारख्या एखाद्या ॲपवरती जाऊन तुम्ही घर विकत घेऊ इच्छिताय किंवा मग रेंटवरती घ्यायचं असेल आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं एखादं ॲप वापरत असाल तर आतापासून जपून राहा, कारण याच ॲपच्या माध्यमातून भला मोठा स्कॅम घडवला जातोय. हा स्कॅम नेमका कसा होतोय हे मी प्रत्यक्षात आज ज्यांच्याबरोबर हे सगळं काही घडलंय त्यांच्याकडून खरं तर जाणून घेणार आहे. मुळात nobroker.com ह्या नावातच आहे की ब्रोकर नाहीये. तुम्ही प्रत्यक्षात थेटपणे जो ओनर आहे त्या ओनरशी कॉन्टॅक्ट करू शकता. मात्र nobroker.comच्या माध्यमातून सुद्धा काही एजंट बसलेले आहेत, ज्या एजंटकडून मधल्यामध्ये मध्यस्थी म्हणून पैसे मागितले जात आहेत. थेटपणे ओनरशी या प्रॉपर्टीचा संबंधही नसतो. अनेकदा अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी अस्तित्वातही नसतात. तरीसुद्धा व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून वगैरे असेल, कुठल्याही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवून किंवा वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स घालून कुठेतरी हे पैसे आकारले जात आहेत. नेमका हा स्कॅम कसा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर एक ग्राहक आहेत. मुळात ते शिक्षिका असल्यामुळे हा सगळा स्कॅम आपल्याबरोबर होतोय हे त्यांना लगेचच लक्षात आलं. ताई, नेमकं काय घडलं? तुम्ही फ्लॅट कधी पाहिला होता आणि तुम्हाला हा स्कॅम आहे असं कधी वाटलं? काल दुपारी 2 वाजता मी त्यांना फोन केला होता. मुलीसाठी रेंटने घर पाहिजे होतं, फ्लॅट पाहिजे होता. मुलगा आणि मुलगी दोघे राहणार होते. मग आम्ही जेव्हा फोन केला, त्या nobroker.comवर चेक करून फोन केला, तेव्हा असं लक्षात आलं की वेल फर्निश होता आणि 13,000 रुपये भाडं होतं. आम्हाला शंका आली, डाऊट आला, म्हणून आम्ही फोन केला. त्यानंतर ते म्हटले तुम्हाला गेट सिक्युरिटी म्हणून तुमचा फोटो वगैरे पाठवायला लागेल आणि तुम्हाला 2,000 रुपये भरावे लागतील. त्याशिवाय आम्ही ते आज सोडत नाही ते लोक. मी स्वतः ओनर बोलतो आहे. ते हिंदीत बोलत होते, अर्थात पत्ता मराठीत होता आणि ते हिंदीत बोलत होते. तेव्हाच थोडाशी डाऊट आल्यानंतर मग ते म्हटले मी स्कॅनर पाठवतो, तुम्ही मला 2,000 रुपये पाठवा, ते रिफंडेबल आहेत असं त्यांनी सांगितलं. पण नंतर मग मला डाऊट आल्यामुळे आम्ही पुन्हा फोन केला. मी टॉप न्यूज मराठी चॅनलवाले आहेत त्यांना सांगितलं. ही जी प्रॉपर्टी मॉडेल कॉलनीमधल्या पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भाग असलेल्या मॉडेल कॉलनीमध्ये ही जी प्रॉपर्टी दाखवण्यात आली होती, ही प्रॉपर्टी खरंच त्या ठिकाणी आहे का हे सुद्धा पाहण्याचा, हे सुद्धा खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करणार आहोत. nobroker.com वरती ज्याचे फोटो टाकण्यात आले आणि ज्या फ्लॅटला पाहण्यासाठी सुद्धा पैशांची मागणी करण्यात आली होती, तो फ्लॅट खरंच अस्तित्वात आहे का हे शोधण्याचा प्रयत्न खरं तर आता आपण करणार आहोत.
फ्लॅट आणि हा फ्लॅट ज्या सोसायटीत असल्याचं सांगितलं जात आहे ती सोसायटी खरंच अस्तित्वात आहे का हे जाणून घेण्यासाठी ज्यावेळी या फ्लॅटचं आणि सोसायटीचं लोकेशन आमच्याकडून मागण्यात आलं होतं त्यावेळी संबंधित जी व्यक्ती ओनर असल्याचं सांगत होती या व्यक्तीकडून वारंवार 8,099 रुपयांची मागणी केली जात होती। या ठिकाणी जर ही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला जायची असेल तर केवळ बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा 8,099 रुपये भरावे लागतील। त्यानंतर हे 8,000 रुपये तुम्हाला आम्ही रिफंड करू असं सांगितलं जात होतं। तर 99 रुपयांचं एक विजिटिंग कार्ड बनेल आणि हे विजिटिंग कार्ड तुम्ही गेटवर दाखवल्याशिवाय तुम्हाला आत सोडलं जाणार नाही असं म्हणून वारंवार पैशांची मागणी केली जात होती। लोकेशन ज्यावेळी या व्यक्तीने पाठवलं त्यानंतर सुद्धा हे लोकेशन ओपन होत नव्हतं खरं तर। त्यामुळे खरंच ही सोसायटी या ठिकाणी आहे का हे शोधण्यासाठी मी थेटपणे या लोकेशनवरती आली आहे। आता जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर मॉडेल कॉलनी शिवाजीनगरचा हा संपूर्ण एरिया आहे आणि या ठिकाणी स्कायवन नावाची एक सोसायटी खरंच अस्तित्वात आहे। मात्र या सोसायटीमध्ये या संबंधित व्यक्तीचा फ्लॅट आहे का जो फ्लॅट खरं तर nobroker.com वरती ज्याचे फोटो टाकण्यात आले आणि ज्या फ्लॅटला पाहण्यासाठी सुद्धा पैशांची मागणी करण्यात आली होती तो फ्लॅट खरंच अस्तित्वात आहे का हे शोधण्याचा प्रयत्न खरं तर आता आपण करणार आहोत। मी nobroker.com वरून आली आहे। इथे एक प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी बघायची होती। हा 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 इथे प्रॉपर्टी नाहीये म्हणजे अशा नावाची कुठलीच। अच्छा म्हणजे हे असे आणखी नाही लोक तुमच्याकडे येऊन गेलेत का? नाही भरले तर नाहीयेत। आम्हाला आता 8,099 रुपये मागितले होते कारण अच्छा अजय मलिक नावाचं जे मॅनेजर आहे सांगितले जातात ते अच्छा ओके मग असे किती लोक आतापर्यंत येऊन गेलेत? अच्छा आणि 10 मिनिटांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला त्यांनी। अच्छा सायबर क्राईमला पण गुन्हा नोंदवलाय तर ते डिफरंट आयडी ओपन क्रिएट करून डिफरंट अकाउंटला जे डेट लोक झालेले असतात त्यांच्या अकाउंटला येतात। मग हे किती दिवसांपासून चालू आहे अंदाजे? असं पहिल्यांदा कधी व्यक्ती तुमच्याकडे कुणी आले होते हे शोधत? किती दिवसांपूर्वी असं काही आठवतंय तुम्हाला? पण तरी अंदाजे एक काही 2 महिने 4 महिने 2 वर्षांपासून हे सगळं चालू आहे। तर असे बरेच कस्टमर्स असणार आहेत ग्राहक असणार आहेत म्हणजे 10तल्या एखाद्या तरी व्यक्तीला या सगळ्या बोलण्यावरती विश्वास बसला आणि त्यांनी जर हे 2,000 रुपये पाठवले तर खूप मोठा स्कॅम होऊ शकतो। तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी तेच नागरिकांना सांगू इच्छिते की हे असले जे स्कॅम आहेत आपण सगळ्यालाच बळी पडतो। काहींची तर ह्याच्यात लाख रुपये जातात। तर लोकांना एकच आव्हान करते की हे आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे बघावं आणि ग्रामीण भागातले लोक याला जास्त फसतात। म्हणजे आम्ही ग्रामीण भागातून शहरात जेव्हा येतो तेव्हा हे लक्षात आम्हाला काही माहिती नसतं। नो ब्रोकर किंवा असं कुठून तरी कळतं मग आम्ही त्याच्यावर चेक करतो। चेक केल्यानंतर लगेच विश्वास आपण कुणावर ठेवायचा नाही कारण हे सायबर क्राईम आपण म्हणतो ते खूप आणि हे प्रशासकीय ॲप आहे। स्कायवन सोसायटीमध्ये अमेय ढापरे नावाच्या या व्यक्तीचा फ्लॅट खरंच आहे का हे जेव्हा आम्ही इथल्या
सुरक्षा रक्षकांना बाहेर विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पहिल्यांदा NoBroker.com असं म्हणताच त्यांनी अशा पद्धतीचा कुठलाही फ्लॅट इथे नसल्याचं सांगितलं. प्रचंड धक्कादायक माहिती त्यांच्याकडून समोर आलेली पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही स्कायवन सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये या व्यक्तीचे 2 फ्लॅट असल्याचं या व्यक्तीने सांगितलेलं होतं. 3ऱ्या मजल्यावरती एक फ्लॅट आहे, 4थ्या मजल्यावरती एक फ्लॅट आहे. दररोज या फ्लॅटसाठी मला शेकडो फोन्स येत आहेत असं ही व्यक्ती सांगत होती. आणि याच सोसायटीमध्ये तुम्हाला फ्लॅट बघायला जायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा 2,000ची मागणी करण्यात आली, त्यानंतर 8,099 रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. एक व्हिजिटिंग कार्ड तयार केलं जाईल आणि या व्हिजिटिंग कार्डच्या शिवाय तुम्ही या सोसायटीमध्ये प्रवेश करू शकत नाही. हा जो फ्लॅट तुम्हाला रेंटवरती घ्यायचा आहे किंवा विकत घ्यायचा असेल हा फ्लॅटच तुम्हाला बघता येणार नाही असं म्हणून पैशांची मागणी केली जात होती. मात्र इथे आल्यानंतर जे काही वास्तव समोर आलं ते वास्तव असं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर अशाच पद्धतीने फ्लॅट पाहण्यासाठी बरेच लोक या ठिकाणी येत आहेत आणि इथे आल्यानंतर समजतंय की अशा पद्धतीची कुठलीही प्रॉपर्टी या ठिकाणी नाही. मुळात ही जी प्रॉपर्टी सांगण्यात आली होती हा 1 BHK फ्लॅट होता. मात्र ही जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये केवळ 4 BHK फ्लॅट आहेत. सगळे लक्झरियस फ्लॅट आहेत. ज्या पद्धतीचे फोटो पाठवण्यात आलेले होते अशा पद्धतीचे कुठलेही फोटो असलेले फ्लॅट या ठिकाणी नाहीत. अमेय ढापरे नावाच्या व्यक्तीच्या नावावरती सुद्धा कुठलेही फ्लॅट या ठिकाणी नाही आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक लोकांना अशाच पद्धतीने स्कॅममध्ये अडकवलं जात आहे. अनेकांनी 2,000 रुपये पे सुद्धा केल्याची इथल्या सुरक्षा रक्षकांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा सगळा एक खूप मोठा स्कॅम आहे. अनेकांनी असंही झालंय की इथे इथपर्यंत येऊन गेटवरती येऊन काहींनी डिपॉझिट सुद्धा भरलेलं आहे. 50-50 हजार रुपयांचं डिपॉझिट देण्यात आलंय. मात्र त्यानंतर संबंधित जी कोणी व्यक्ती आहे समोरच्या व्यक्तीने फोन स्विच ऑफ करून ठेवलेत, फोन उचलले गेलेले नाहीयेत. प्रत्येक वेळेस या व्यक्तीने आपलं नाव बदललंय. म्हणजे आताच्या वेळेस जेव्हा आम्हाला हे नाव अमेय ढापरे असं सांगण्यात आलं, या आधी कदाचित इतर कुणाला आणखीन वेगळी नावं सांगण्यात येत होती. त्यामुळे वेगवेगळी नावं सांगून वेगवेगळे फोटो दाखवून हे फोटो याच सोसायटीमधल्या फ्लॅटचे असल्याचं सांगून हा सगळा एक मोठा स्कॅम यामध्ये होतोय. आता हे जे काही स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न टॉप न्यूज मराठीने केला होता त्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे हे सगळंच प्रकरण आता इथे थांबत नाहीये. जरी या ठिकाणी हा फ्लॅट इथे नसेल तर इथून पुढे जबाबदारी सुरू होतीये ती NoBroker.com सारख्या वेबसाईटची आणि त्याचबरोबर सायबर पोलिसांची सुद्धा. NoBroker.com हे एक विश्वासार्ह ॲप समजलं जात आहे कारण अनेक जण या ॲपच्या माध्यमातून प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी किंवा रेंटनी घेण्यासाठी या ॲपचा वापर करतात. त्यामुळे या ॲपने सुद्धा आपल्याकडे ज्या कुठल्या प्रॉपर्ट्या रजिस्टर होत आहेत या खरंच अस्तित्वात आहेत का, या प्रॉपर्टीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा कुठला स्कॅम केला जात नाहीये ना, या प्रॉपर्टीचे ओनर खरे आहेत ना, हे सगळंच पाहणं आणि या सगळ्याचा कुठेतरी चाचपणी करून मगच ह्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आपल्या वेबसाईटवरती करणं, ॲपवरती करणं हे सुद्धा आता अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने ज्या ॲपवरती लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत काही वस्तू आहेत, गोष्टी आहेत किंवा लोकांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे, लोक थेटपणे एखाद्या ॲपवरती जाऊन एखादी गोष्ट खरेदी करतायत किंवा पाहतायत, असे लोकांशी रिलेटेड जे कुठले ॲप आहेत या ॲपची सुद्धा कुठेतरी पडताळणी होणं किंवा या ॲपवरती सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहेत का, खऱ्या आहेत का, कुठला स्कॅम होत नाहीये ना, हे सगळं तपासणं कदाचित सायबर पोलिसांचं सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सायबर पोलीस आणि अशा पद्धतीचे NoBroker.com असतील किंवा इतरही अनेक अशा वेबसाईट आणि ॲप आहेत ज्यावरती अशा पद्धतीचे स्कॅम कदाचित घडत असतील. प्रॉपर्टी डिलिंगच्या संदर्भातले हे जे कुठले ॲप्स आहेत त्यावरती सुद्धा खरं तर निगराणी ठेवणं, एका प्रकारची नजर ठेवणं आणि सगळं यामध्ये कुठल्याही पद्धतीचा स्कॅम होत नाहीये ना हे सगळं सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.